विद्यार्थी मित्र, मागील व्हिडिओजमध्ये आपण मॅट्रिसेस चॅप्टरला सुरुवात केलेली होती. त्यात आपण इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन हा प्रकारही पाहिलेला आहे. इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, इलेमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन या संदर्भातले आपण बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते शिकून घेतले आणि एक्सरसाइज 2.1 देखील संपवलेली होती. इन 11th स्टँडर्ड we study about addition of two matrices, subtraction of two matrices, multiplication of two matrices, but we don't study about division of two matrices. आपण दोन मॅट्रिक्सचं डिव्हिजन त्या ठिकाणी पाहिलेलं नाही. इन्स्टेड ऑफ डिव्हिजन ऑफ टू मॅट्रिसेस वी लर्न अबाउट द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. म्हणजे आपण डिव्हिजन न घेता दोन मॅट्रिक्सचा इनवर्स घेणार आहोत या वर्षी. म्हणजे 12वीचा खऱ्या अर्थाने जे या चॅप्टरची सुरुवात जी आहे ती खऱ्या अर्थाने या व्हिडिओपासून होणार आहे. आपण मागील पार्ट जो पाहिला थोडासा बेसिक पार्ट होता, पण खऱ्या अर्थाने जी आहे की या चॅप्टरचे जे आपण महत्वाच्या टर्म्स ज्या शिकणार आहोत ते या चॅप्टरमध्ये आपण आता सुरुवात करतो आहोत. तर आपल्याला जर मॅट्रिक्सची इन्व्हर्स काढायचं असणार आहे तर आपण ऑफकोर्स या ठिकाणी त्याच्या डेफिनेशन पासून सुरुवात करूया. तर इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स कोणाला म्हणणार आहोत आपण, तर आपण यापूर्वी दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट काढून पाहिलेला आहे. ए बी नॉट इक्वल टू बी ए, कारण मॅट्रिक्समध्ये दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट जो आहे तो कम्युटेटिव्ह नसतो. म्हणजे याचा अर्थ ए बी नॉट इक्वल टू बी असणार आहे. मग अशी परिस्थिती केव्हा येऊ शकते, ज्या वेळेला ते एकमेकांची इन्व्हर्स असतील त्याच वेळेला. म्हणजे दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट जो आहे तो जर आय येत असेल म्हणजेच ए बी इज इक्वल टू बी ए, अशाच वेळेला आपण म्हणणार आहोत की हे दोन्ही एकमेकांचे जे आहे ते इन्व्हर्स आहे. जसं आपण आपल्या रेग्युलर नंबर्स मध्ये एखादा ए नंबर आहे, दुसरा 1/a नंबर आहे, तर त्याला ए इंटू हा a⁻1 आपण याला लिहितो आणि इक्वल टू आपल्याला माहिती पाया समजताना घातांकांची बेरीज होते. तर हा 1 - 1 0 a⁻0 येईल, म्हणजेच तो 1 येणार आहे. जसं आपल्या रेग्युलर नंबर्स मध्ये इथे 1 येतं तसं इथे आय असणार आहे मॅट्रिक्स मध्ये. म्हणजे आपण इथे थोडक्यात काय करतो आहोत की जर ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम ऑर्डर असलेला एखादा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, इफ देर एक्झिस्ट अनदर स्क्वेअर मॅट्रिक्स, त्या ठिकाणी अजून दुसरा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल बी आणि सेम ऑर्डर असलेलं म्हणजे एम ऑर्डर असलेलं, तर दोघींचा जो प्रोडक्ट आहे ए बी इक्वल टू बी ए इज इक्वल टू आय येत असेल, ज्या ठिकाणी आय म्हणजे काय असणार आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा त्याला आपण युनिट मॅट्रिक्स सुद्धा म्हणतो. त्यावेळेला आपण ए हा बी चा इन्व्हर्स आहे किंवा बी हा ए चा इन्व्हर्स आहे असं म्हणू शकतो. आणि याला डिनोट करताना आपण a⁻1 या स्वरूपात लिहिणार आहोत, पण वाचताना त्याला आपण ए इन्व्हर्स असं वाचणार आहोत. म्हणजे हे त्याचं नोटिफिकेशन आहे, त्याला आपण या प्रकारे डिनोट करणार आहोत. आणि थोडक्यात जर त्याला डिनोट केलं तर आपण त्याला असं लिहिणार आहोत ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय. हे असणार आहे इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. म्हणजे आपल्याला या चॅप्टरमध्ये इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स काढायचे आहे. तर नोट बघा काय, अ मॅट्रिक्स इज सेड टू बी इन्व्हर्टिबल, म्हणजे इन्व्हर्स त्याचा निघतोय हे तेव्हाच शक्य आहे इफ इट्स इन्व्हर्स एक्झिस्ट. त्याला इन्व्हर्स निघेल त्याच वेळेला त्याला आपण इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स असं म्हणणार आहोत. यापूर्वी आपण मागच्या व्हिडिओमध्ये इन्व्हर्टिबलची डेफिनेशन पाहिली, म्हणजे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सच आपण इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणणार आहोत. नंतर अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए हॅज इन्व्हर्स इफ अँड ओनली इफ डिटरमिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0. डिटरमिनंट ऑफ ए जो आहे तो नॉट इक्वल टू 0 असेल, म्हणजेच आपण त्यावेळेला त्याचा इन्व्हर्स फाइंड आउट करू शकणार आहोत. म्हणजे आता आपण ज्या त्या वेळेला इन्व्हर्स फाइंड आउट करणार आहोत त्या त्या वेळेला सुरुवातीला आपल्याला डिटरमिनंट काढून बघायचा आहे. तो जर नॉट इक्वल टू 0 आला म्हणजेच नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आला तर अशा वेळेला आपण त्याचा इन्व्हर्स फाइंड आउट करू शकणार आहोत. त्यानंतर बघा, इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स वेअर डिटरमिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0 देन इट्स इन्व्हर्स से ए इन्व्हर्स इज युनिक. म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सला एक आणि एकच इन्व्हर्स असणार आहे, त्याला दुसऱ्या प्रकारचा आणखी एखादा मॅट्रिक्स इन्व्हर्स राहू शकत नाही. म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सला एखादा दुसऱ्या मॅट्रिक्सचा प्रोडक्ट आपण ज्या वेळेला घेतोय हे आय आन्सर तेव्हाच येऊ शकतं ज्या वेळेला ते एक युनिक असणार आहे. मग तो एक लेफ्ट हँडने मल्टिप्लाय असेल किंवा राईट हँडने मल्टिप्लाय असेल डझंट मॅटर, पण ते युनिक असणार आहे हे मात्र फिक्स. त्यानंतर साहजिकच आहे की आपल्याला या चॅप्टरमध्ये इन्व्हर्स जर काढायचे आहे तर आपल्याला याचे मेथड्स पण शिकायला लागणार. म्हणजे आपण थोडक्यात या चॅप्टरमध्ये एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायला शिकणार आहोत आणि त्याच्या दोन मेथड्स आपल्याकडे आहेत अभ्यासक्रमामध्ये. तर त्या दोन मेथडपैकी पहिली आहे इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. या ज्या दोन मेथड्स आहेत त्याच्यापैकी इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडमध्ये अजून दोन सब पार्ट्स आहेत, ते म्हणजे इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि इलेमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे आपण जसं इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन पाहिलं यापूर्वी त्याच्यावरती जे आपण अप्लाय करतो ट्रान्सफॉर्मेशन, त्यामध्ये ड्यू टू द रो आणि ड्यू टू द कॉलम, म्हणजे रोच्या साह्याने किंवा कॉलमच्या साह्याने आपण त्याला ट्रान्सफॉर्मेशन करत असतो. तर जे रोच्या साह्याने केलं त्याला आपण इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड म्हणणार आहोत आणि जिथे आपण कॉलमचा यूज करणार आहोत ते आहे इलेमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. दुसरी मेथड आहे ऍडजॉईंट मेथड.
ही जी ऍडजॉइंट मेथड आहे या मेथडमध्ये आपण जसे आपण 11 ला मायनस आणि को फॅक्टर्स काढून घेतलेले आहेत त्यांचा या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे. मायनस को फॅक्टर्स काढून आणि मग ऍडजॉइंटचा एक फॉर्म्युला आहे आणि मग इन्व्हर्सचा फॉर्म्युला तयार करून आपण त्या ठिकाणी ऍडजॉइंट आणि इन्व्हर्सच्या साहाय्याने ऍडजॉइंटच्या साहाय्याने इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स काढणार आहोत. तर पहिली मेथड बघूयात इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मधली त्याच्यातली पहिली मेथड आहे इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. मी ते जे रेड अक्षर मध्ये लिहिलं आहे रो त्याचं मिनिंग आहे की इथे जर समजा आपल्याकडे दोन कंडिशन्स येत आहेत, एक ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू ए. ज्या वेळेला ए इंटू ए इन्व्हर्स असेल त्यावेळेला आपण रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार आहोत. किंवा आपल्याला जर रो ट्रान्सफॉर्मेशन इन्व्हर्स फाइंड आउट करायचं असेल तर अशा वेळेला आपण कन्सिडर करताना ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आय असं कन्सिडर करणार आहोत. म्हणजेच ए इन्व्हर्स जो आहे तो राईट हँड साईडला ठेवायचा आहे आणि जे दिलेलं मॅट्रिक्स असणार हे गिव्हन मॅट्रिक्स ए असणार आहे ते लेफ्ट हँड साईडला असेल. त्यावेळेला आपण रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार आणि ज्या वेळेला ए इन्व्हर्स इंटू ए असेल अशा वेळेला आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करणार आहोत. किंवा जर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन फाइंड आउट करायला लावलेलं असेल तर अशा वेळेला आपण ए इन्व्हर्स जो आहे तो लेफ्ट हँड साईडला ठेवून इक्वल टू आय असं कन्सिडर करणार आहोत. म्हणजे मग ते कन्सिडर केल्यानंतर काय आहे बघा, आता समजा आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशनने एखाद्या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स फाइंड आउट करायला लावलेलं आहे तर मग अशा वेळेला आपण ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय असं कन्सिडर करणार आहोत. हे कन्सिडर केल्यानंतर हे जे ए मॅट्रिक्स गिव्हन मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्स वरती रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचा. म्हणजे R1 R2 R3 यांचंच ऍप्लिकेशन त्या ठिकाणी करायचं आणि ते अप्लाय केल्यानंतर ते जे आपण ऑपरेशन्स करणार आहोत ते करत करत जाऊन दिलेल्या या मॅट्रिक्सला या प्रकारे ऍप्लिकेशन करायचं की जेणेकरून एचं कन्व्हर्शन जे आहे ते आय मध्ये होऊन जाईल. एकदा का त्याचं कन्व्हर्शन आय मध्ये झालं की आय इंटू ए इन्व्हर्स हा ए इन्व्हर्स येतो म्हणून हा ए इन्व्हर्स आहे. परंतु जे आपण ए वरती अप्लाय करत आलेलो आहोत रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून एक्झॅक्टली तेच या इकडच्या आय वरती पण करत जायचं आहे करस्पॉन्डिंग. इकडे जे अप्लाय केलं ते याच्यावरती करायचं. मग हे आय मॅट्रिक्स जे आहे ते काहीतरी वेगळ्या मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्ट होईल ज्याला आपण बी मानूयात. मग ते मॅट्रिक्स बी जे पण त्याचा आन्सर येईल तेच आपलं असणार आहे त्या दिलेल्या मॅट्रिक्सचा ए इन्व्हर्स. म्हणजे आपण त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढणार आहोत. म्हणजे इथे आपण रो ट्रान्सफॉर्मेशनच अप्लाय करणार आहोत ज्या वेळेला राईट हँड साईडला ए इन्व्हर्स असेल त्यावेळेला. एक्झॅक्टली सेम वे जर इलेमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं असणार तर काय होणार आहे बघा. इथे इलेमेंटरी समजा मी आता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करतोय तर जर मला हेच आपला बी पार्ट जर आपण घेतला बी पार्ट त्याच्यामध्ये समजा आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं आहे तर आपण कॉलम इथे वापरला तर इथे ए इन्व्हर्स इंटू ए असं होऊन जाईल. मग आपण हे जे मॅट्रिक्स दिसतं आहे ही मॅट्रिक्स या मॅट्रिक्सला रो ट्रान्सफॉर्मेशन न वापरता कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार आहोत आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर ते मॅट्रिक्स जे आहे ते आय मध्ये कन्व्हर्ट करायचं आणि जर ते एकदा आय मध्ये कन्व्हर्ट झालं हा इकडे ए इन्व्हर्स आहे तसाच राहील. मग ए इन्व्हर्स इक्वल टू आणि इकडचं जे मॅट्रिक्स आहे एक्झॅक्टली सेम वे सायमल्टेनियसली त्या ठिकाणी तुम्हाला इथे देखील कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यावरती याचं सुद्धा एक नवीन मॅट्रिक्स मध्ये कन्व्हर्शन होईल आणि ते आपलं बी मॅट्रिक्स आहे. अशा वेळी तुम्हाला ए इन्व्हर्स इक्वल टू मिळणार आहे बी. तुम्ही एका मॅट्रिक्सला कोणत्याही मेथडने सॉल्व्ह केलं तुम्ही ती कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरा रो ट्रान्सफॉर्मेशन वापरा की ऍडजॉइंट मेथड वापरा तुमचा आन्सर ऑलवेज सेम असणार आहे. एकाच मॅट्रिक्सला आपण 3 मेथडने सॉल्व्ह करू शकतो आहोत रो ट्रान्सफॉर्मेशन कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि ऍडजॉइंट मेथड. तर याचा मिनिंग आहे की हे एक मॅट्रिक्स जे आहे त्याला युनिक ऑलवेज इन्व्हर्स असणार आहे. आपण जो ए आहे या ए ला आय मध्ये कन्व्हर्ट करणार आहोत. मग तो ज्या वेळेला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आहे तेव्हा ए इन्व्हर्स लेफ्ट हँड साईडला आहे. रो ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळेला तो ए इन्व्हर्स जो आहे तो राईट हँड साईडला आहे. पण ए जो आहे तो आपल्याला आय मध्ये कन्व्हर्ट करायचा आहे. तो कन्व्हर्ट करता समजा आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन जर अप्लाय करायची असेल आपण ज्या वेळेला रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार त्याच्यासाठी स्टेप असणार आहेत त्या एका स्पेसिफिक रूलनेच आपल्याला त्याला आय मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. आय मॅट्रिक्स म्हणजे काय असणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आय मॅट्रिक्स मध्ये 1 0 0 0 1 0 0 0 1 असं असणार आहे. म्हणजे आपल्याला या मॅट्रिक्सला आय मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. एक स्पेसिफिक लॉ नुसार जर गेलो आपण रूल नुसार जर गेलो त्या स्टेप वापरून जर गेलो तर आपल्याला ए इन्व्हर्स हा पटकन मिळणार आहे. नाहीतर मग ती प्रोसेस जी आहे ती लांबण्याची शक्यता असते. म्हणून आपण त्याच्यावरती अप्लाय करताना काय करायचं बघा. सुरुवातीला रिड्यूस A11
आता आपण जनरल मॅट्रिक्स कन्सिडर करतो आहोत. जनरल मॅट्रिक्सचा मिनिंग तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ए इज इक्वल ज्यावेळेला मी ए चे 3/3 लिहितो आहे त्याचा मिनिंग असा आहे, या ठिकाणी ए इज इक्वल टू पहिल्या रो मधले हे इलेमेंट्स असतील. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे A11, फर्स्ट रो सेकंड कॉलम A12, फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे A13. तसा सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. हा हे आपलं जनरल मॅट्रिक्स असणार आहे. आपण या जनरल मॅट्रिक्सच्या आधारावरती आपण या दिलेल्या मॅट्रिक्सला आय मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं हे पाहतो आहोत. तर त्यातली पहिली स्टेप असेल रिड्यूस A11 टू 1. म्हणजे हा जो नंबर दिसतोय A11 याला आपल्याला सुरुवातीला 1 आणायचा आहे. त्याला 1 आणला गेल्यानंतर सेकंड स्टेपला आपण काय करणार आहोत, रिड्यूस A21. आपण ही स्टेप एकाच वेळी घेऊ शकतो. A21 अँड A31 टू 0. मला तो 0 करायचा कसा, तर युजिंग A11. या A11 चा यूज करून या दोघींना आपल्याला 0 करायचा आहे. ही आपली सेकंड स्टेप असणार आहे. थर्ड स्टेप काय असेल बघा, रिड्यूस. आता हा 1 झाल्यानंतर या दोघींना आपण 0 केल्यानंतर ही पूर्ण 1 0 0 झाल्यानंतर आपण इकडे येणार आहोत आणि नंतर आपण या नंबरला जो आहे तो 1 करणार आहोत. मग तो डिवाइड करून वगैरे आपल्याला करता येणार आहे. आपण त्या प्रत्यक्ष ज्यावेळेला एक्झाम्पल करू त्यावेळेला डिटेलमध्ये बघणार आहोतच. नंतर याचा यूज करून पुढच्या स्टेप मध्ये रिड्यूस A12 अँड A32 टू 0. म्हणजे या दोघींना आपण 0 करणार आहोत याचा यूज करूनच. आता हे दोघी पण 0 झाले म्हणजे इथे 1 0 0 1 आणि इथे 0 0 म्हणजे 0 1 0 या टाइपचे 6 इलेमेंटचं काम झालेलं आहे. आता फक्त हे 3 इलेमेंट्स बाकी आहे. मग पुढच्या स्टेपला काय होईल बघा, रिड्यूस. यात देखील आपण या नंबरला A33 जो दिसतो आहे त्याला आपण 1 मध्ये कन्वर्ट करणार आहोत. रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून आपण हे रो साठी शिकतोय, लक्षात घ्या. त्यानंतर हे झाल्यानंतर आपण परत या ठिकाणी 1 आणल्यावरती हे दोन जे नंबर दिसत आहेत या दोघींना आपण 0 मध्ये कन्वर्ट करणार आहोत, रिड्यूस करणार आहोत. म्हणजे रिड्यूस कुठले आहेत ते बघा, A13 अँड A23. आपण ही ऍक्शन एकाच वेळी घेऊ शकतो, दोघी 0 करण्याची. त्याला 0 मध्ये करायचं आणि मात्र इथे कोणाचा यूज करायचा आहे, युजिंग हा 1 म्हणजेच A33 चा. इथे कोणाचा यूज करायचा आहे 0 करताना, युजिंग हा जो 1 आपण वरती आणलेला आहे तो आहे A22 या इलेमेंटचा. त्याचा यूज करून आपण त्याला 0 करणार. म्हणजे आपलं मॅट्रिक्स जे आहे ते 1 0 0 0 1 0 0 0 1 मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे ते आय मध्ये कन्वर्ट होणार आहे. या स्पेसिफिक लॉ नुसार आपल्याला जायला लागणार आहे. हे होतं रो ट्रान्सफॉर्मेशन साठी. आता पुढे बघूयात, समजा हे जर कॉलम असेल तर आपण त्यावेळेला कॉलम टू कॉलम या ठिकाणी अप्लाय करणार आहोत. आता इथे आपण रो वापरला, आपण आता कॉलम टू कॉलम बघूया. कॉलम टू कॉलम करताना काय करायला लागणार बघा, ही तर पहिली स्टेप सेम असणार, रिड्यूस A11 टू 1. आपल्याला A11 जो आहे तो 1 मध्ये कन्वर्ट करायचा आहे. आणि तेच जर समजा कॉलम साठी करायचं असल्यामुळे आणि हा नंबर जो आहे म्हणजे ते काय होईल बघा, A12 आणि हा A13 टू 0. म्हणजे आपण A12 आणि A13 या दोघींना 0 मध्ये कन्वर्ट करणार आहोत युजिंग A11 चा यूज करून. त्याचाच यूज आपण करणार आहोत. पुढच्या स्टेपला काय होईल बघा, रिड्यूस. हाच नंबर आपल्याला 1 करायचा आहे. परत आपण हा नंबर 1 केला, रिड्यूस A22 टू 1. पुढच्या स्टेपला काय होईल, रिड्यूस A21 अँड A23 टू 0 युजिंग A22. तोच नंबर वापरायचा आणि या दोघींना 0 करायचं. म्हणजे इथे 1 आल्यानंतर हा इथे आणि इथे 0 करायचा आहे, याचा यूज करून. पुढच्या स्टेपला परत आपण यालाच 1 करणार आहोत. म्हणजे रिड्यूस A33 टू 1. आणि पुढे मात्र रिड्यूस A13 जो दिसतोय आपल्याला A1 त्याच्याऐवजी इथे हे दोघी नंबर येतील A31 आणि इथे A32 टू 0 युजिंग A33 चा यूज करून आपण इथे देखील त्या दोघी नंबर्सला 0 करणार. म्हणजे आपल्याला दिलेलं जे मॅट्रिक्स आहे ते कन्वर्ट होत होत जाऊन इथे 1 0 0 0 1 0 0 0 1 मध्ये दिसणार आहे. आणि मग आपण त्या साह्याने जे आहे तर जे आय आहे तो जो आपला राईट हँड साईडचा जे मॅट्रिक्स आहे त्याच्यावरती बी करस्पॉन्डिंगली सायमल्टेनियसली आपल्याला ते करत जायचं आहे. आणि मग येणारं मॅट्रिक्स जे आहे ते आपल्याला नवीन मॅट्रिक्स मिळतात आणि ते मॅट्रिक्स मध्येच आपला A इनव्हर्स असणार आहे. आपण एखाद्या स्क्वेअर मॅट्रिक्सच्या
इनव्हर्स फाइंड आउट करण्याचे मेथड्स पाहत आहोत. त्यात आपण एक मेथड संपवलेली आहे ती आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ज्यात रो आणि कॉलम या दोन प्रकारे आपण त्याला सॉल्व्ह करू शकणार आहोत. आता पुढची मेथड आहे ऍडजॉइंट मेथड. या मेथडसाठी आपण 11th स्टँडर्डला डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस नावाच्या चॅप्टरमध्ये मायनस आणि को फॅक्टर्स हा कन्सेप्ट पाहिलेला आहे. तर इथे देखील आपण मायनस आणि को फॅक्टर्स काढणार आहोत. त्यांच्या सहाय्याने आपण पुढे ऍडजॉइंट काढणार आहोत. मायनस आणि को फॅक्टर्स यांच्यासाठी आपण स्पेसिफिक असे अक्षर देखील वापरलेले आहेत. त्यात मायनस जे आहेत ते MIJ या स्वरूपात दाखवले जातात आणि को फॅक्टर जे आहेत ते AIJ, कॅपिटल AIJ याप्रमाणे आय थ्रू आणि जे कॉलम या प्रकारे त्यांना डिनोट केलं जातं. तर याचा डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे आणि हा म्हणजे काय आहे तुम्हाला आपण एखाद्या जनरल एक्झाम्पलच्या साह्याने पूर्ण ऍडजॉइंट मेथडच मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे डेमो टाईप आपण घेणार आहोत. पूर्ण एक्झाम्पलचं एक जनरल टाईप घेणार आहोत. जसं आपल्याकडे जनरल मॅट्रिक्स आहे A इज इक्वल टू A11, A12, A13 म्हणजे फर्स्ट रो मधील 3 एलिमेंट्स आहेत. फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो, सेकंड कॉलम, फर्स्ट रो, थर्ड कॉलम. तसं A21, A22, A23 म्हणजे सेकंड रो मधील एलिमेंट्स आहेत. सेकंड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड रो, सेकंड कॉलम, सेकंड रो, थर्ड कॉलम आणि हा थर्ड रो मधील 31, A31, A32 आणि A33 या टाईपने आपल्याला 3x3 जनरल मॅट्रिक्स आहे. यात आपल्याला मायनस आणि को फॅक्टर्स काढायचे आहे. जर समजा मायनस काढायचे असतील तर मायनस काढताना जर समजा M11 आपल्याला काढायचा असेल तर M11 काढायचा म्हणजे कोणाचा मायनर असेल तो मायनर ऑफ जो इलेमेंट आहे A11 त्याचा तो मायनर असणार आहे. हा मायनस काढायचा कसा असेल तर ऑफकोर्स या ठिकाणी तो स्पेसिफिक रो आणि तो स्पेसिफिक कॉलम सोडून द्यायचा, त्याला डिलीट करायचा आणि उरलेले जे 4 एलिमेंट्स आहेत त्यांचा आपल्याला डिटर्मिनंट घ्यायला लागतो. म्हणजे आपण त्याला या स्वरूपात लिहू शकतो. हे असणार आहे मायनर ऑफ एलिमेंट A11. एक्झॅक्टली सेम वे मग M12 असेल, M13 असणार आहे. इथे बघूयात M12 म्हणजेच मायनर ऑफ A12 या एलिमेंटचा मायनर काढतो आहोत. तर हा स्पेसिफिक रो असेल त्याचा करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम हे डिलीट करायचे. आता हा आपला A11 एलिमेंट हा आहे तर हा रो गेला आणि हा कॉलम गेला. तर उरलेले रिमेनिंग 4 एलिमेंट्स हे आहेत A21, A23 आणि A31, A33 या 4ही एलिमेंटचा डिटर्मिनंट घेतला आहे आणि हा असणार आहे मायनर ऑफ एलिमेंट A12. तसंच M13 असेल तर मायनर ऑफ A13 इज इक्वल टू इथे देखील तसंच त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा. स्पेसिफिक रो आणि कॉलम जो आहे त्याचा करस्पॉन्डिंग हा रो आणि हा कॉलम डिलीट केला तर हे 4 एलिमेंट्स मिळतात आणि त्यांचा घ्यायचा आहे डिटर्मिनंट A21, A22, A31 आणि A32. हा असणार आहे M13. एक्झॅक्टली सेम वे आपण उरलेले सगळे जे आहेत A21 इक्वल टू मायनर ऑफ A21 इज इक्वल टू डिटर्मिनंट घ्यायचा आहे. सेकंड रो हा तो एलिमेंट आहे, सेकंड रो, फर्स्ट कॉलम. तर हा रो गेला आणि हा कॉलम गेला. डिलीट केल्यानंतर रिमेनिंग 4 नंबर आपल्याला हे मिळतात, एलिमेंट मिळतात. त्यांचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. ते आहेत A12, A13, A32 आणि A33. त्यानंतर नेक्स्ट एलिमेंट आहे M22 इज इक्वल टू मायनर ऑफ A22 इज इक्वल टू इथे देखील डिटर्मिनंट घ्यायचा आहे. सेकंड रो, सेकंड कॉलम हा दिसतोय बघा. सेकंड रो, सेकंड कॉलम सोडला की उरलेले 4 एलिमेंट्स हे आहेत त्यांचा डिटर्मिनंट घेतला. A11, A13, A31 आणि A33 या प्रकारे आपल्याला मायनर्स मिळतात. त्यानंतर सेकंड रो, थर्ड कॉलम मायनर ऑफ A23 या एलिमेंटचा मायनर काढायचा आहे. तर इथे देखील सेकंड रो, थर्ड कॉलम आहे तर हा रो आणि हा कॉलम गेला तर रिमेनिंग 4 नंबर्स हे आहेत A11, A12, A31 आणि A32. नेक्स्ट थर्ड रो, फर्स्ट कॉलम म्हणजे मायनर ऑफ A31. तर याचा देखील मायनर आपण त्याच मेथडने काढणार आहोत. तर आपला थर्ड रो, फर्स्ट कॉलम हा एलिमेंट आहे म्हणजे हा स्पेसिफिक रो जो करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम आहे तो डिलीट केला तर हे
4 नंबरचा आपण डिटर्मिनंट घेतो तो A12 A13 A22 आणि A23. नेक्स्ट थर्ड रो सेकंड कॉलम म्हणजे मायनर ऑफ A32 या एलिमेंटचा मायनर आपण काढतो आहोत. आणि हा जो आपला एलिमेंट आहे A32 या एलिमेंटचा मायनर काढायचा असणार तर आपण काय करणार आहोत, हा रो आणि हा कॉलम डिलीट केला तर उरलेले 4 एलिमेंट्स रिमेनिंग नंबर्स A11 A13 A21 A23 या प्रकारे आपल्याला मिळणार आहे. आणि लास्ट एलिमेंट आहे M33 इज इक्वल टू मायनर ऑफ A33 इज इक्वल टू. आता मायनर काढत असताना थर्ड रो थर्ड कॉलम हा डिलीट केला हा डिलीट केला तर रिमेनिंग 4 नंबर्स त्याचा डिटर्मिनंट घेतला A11 A12 A21 आणि A22. तर अशा प्रकारे आपल्याला 9 मायनर्स मिळतात. आणि एक्झॅक्टली सेम वे आपल्याला को फॅक्टर्स देखील मिळणार आहे. को फॅक्टरसाठी एक छोटासा फॉर्म्युला आहे. ये आय जे जर काढायचं असणार तर -1 + j इंटू एम आय जे असणार आहे. म्हणजे इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी की आपल्याकडे फक्त मायनर्स आले तर आपण को फॅक्टर सहजरित्या काढू शकणार आहोत. फक्त साईनचा फरक असणार आहे त्यांच्यामध्ये. काही ठिकाणी साईनचा फरक असेल काही ठिकाणी एक्झॅक्टली सेम तुम्हाला मायनर्स मिळणार आहेत जे को फॅक्टर मिळतील जे मायनस आहे. पण तरी आपण बघूयात आपल्या या फॉर्म्युलेच्या साह्याने जर आपण गेलो तर A11 जर आपल्याला काढायचं असणार तर -1 इथे I + j आहे. I + j म्हणजेच काय आहे 1 + 1 इथे 1 + 1 म्हणजे स्क्वेअर त्याचा होईल. आणि एम आय जे आपण जो काढलेला असेल डिटर्मिनंट इथे तोच आपला इथे लिहायचा आहे. आपण या डिटर्मिनंटची जी पण व्हॅल्यू काढलेली असणार ती आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत. मग फक्त फरक काय होईल बघा इथे हा स्क्वेअर आहे म्हणजे -1 ब्रॅकेट स्क्वेअर -1 चा स्क्वेअर होतो 1 येणार आहे. म्हणजे फायनली आपल्याला A11 जो आहे तो M11च मिळणार आहे. मग यात जर कॉमन व्यवस्थित एखादी गोष्ट आपण पूर्ण ऑब्झर्वेशन करून आपल्या लक्षात एक अशी येणार आहे की इथे ज्या वेळेला दोघांची सम जी आहे 1 + 1 2 होतोय 1 + 2 3 होतोय ज्या वेळेला ती सम जी आहे ती इव्हन असेल त्यावेळेला इथे जे पण आन्सर असणार आहे ते एक्झॅक्टली सेम इथे असणार आहे. म्हणजे जो मायनर आहे तोच को फॅक्टर असणार आहे. आणि ज्या वेळेला ही सम जी आहे 1 + 2 3 जशी 3 होते ती ऑड असेल तर अशा वेळेला साईन मध्ये चेंज होईल. म्हणजे ऑपोजिट साईन येईल. इथे जर मायनस साईन असेल तर इकडे प्लस साईन येईल आणि इकडे जर प्लस साईन असेल तर इकडे मायनस साईन. म्हणजे मॅग्निट्यूड सेम असणार आहे फक्त साईन जी आहे ती चेंज होणार आहे अशा वेळेला. जसं की इथे बघा आता हे 1 2 आहे तर इथे -1 = 1 + 2 घेतला तो क्यूब होईल. आणि हा M12 आहे तर हा क्यूब आहे 1 + 2 -1 चा क्यूब मायनस येतो म्हणून इथे तुम्हाला फायनली इथे -M12 मिळणार आहे. मग हे जर हाच पॅटर्न जर आपण सेम सगळ्या ठिकाणी वापरत गेलो तर आपल्याला मायनस जे आहे ती इझिली मिळतात. A13 मला मिळवायचं असेल तर दोघांची सम जी आहे ती काय येणार आहे 4. म्हणजे याचा अर्थ इकडे जे काही आहे तेच इकडे असेल. मग ते काहीही असो इथे येणारा आन्सर मायनस राहू शकतो प्लस राहू शकतो पण ते ऍज इट इज ठेवायचं आहे ज्या वेळेला त्यांची सम जी आहे ती इव्हन नंबर असेल त्यावेळेला. तसं जर तुमच्या लक्षात आता आलं असेल तर तुम्ही इथे सांगू शकता M21 इज इक्वल टू काय येणार बघा दोघांची सम जी आहे ती 2 + 1 3 येते आहे. म्हणजे याचा अर्थ इकडे जे असेल इकडे जे पण असेल त्याला आपण मायनस साईन देणार आहोत. मायनस साईन दिल्यानंतर तो मायनसचा प्लस होऊ शकतो प्लसचा मायनस होऊ शकतो म्हणजे त्याला ऑपोजिट साईन घेऊन जाणार आहे. म्हणजे ऍज इट इज फक्त सम त्यांची दोघांची बेरीज असताना ऍज इट इज ठेवायचं आहे. बाकी मात्र जर सम त्यांची ऑड येत असेल तर अशा वेळेला मात्र आपण साईन मध्ये चेंज करणार आहोत. इथे तसं कसं लिहिता येईल बघा A22 जर लिहायचं असणार तर इथे M22 आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर इथे A23 आपल्याला लिहायचं असेल दोघांची सम जी आहे ती 5 आहे म्हणजे इथे मायनस साईन आपल्याला द्यायला लागणार. मायनस साईन द्यायला लागणार म्हणजे आपण साईन चेंज करणार आहोत. याचा अर्थ असा नाही की त्याला मायनस साईनच येईल ऑलवेज. फक्त आपण साईन चेंज करणार आहोत. मायनसची प्लस प्लसची मायनस म्हणून आपण या ठिकाणी मायनस त्याला लिहिलेला आहे. तसं इथे काही A31 इज इक्वल टू हा दोघांची सम जी आहे ती 4 येते. म्हणजे जसं आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे इथे जे पण आलेलं असेल दोघां इथे डिटर्मिनंट सॉल्व्ह केला त्याचा आन्सर ते मे बी निगेटिव्ह मे बी पॉझिटिव्ह पण जे असेल ते तसं ठेवायचं आहे. तसं इथे M32 साठी A32 जर काढायचं असणार आपल्याला दोघांची सम जी आहे ती 5 येते 3 + 2. तर अशा वेळेला देखील आपली जी काढलेला आपण M32 आहे तो ऍज इट इज ठेवायचा आहे आणि त्याला मायनस साईन द्यायची. म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचं. इथे दोघांची सम जी आहे ती इव्हन येते आहे 3 + 3 6 म्हणजे जे आहे तेच ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण
को फॅक्टर्स देखील काढू शकतो. मायनस आणि को फॅक्टर्स काढल्यानंतर आपल्याला ऍडजॉइंट काढायचा असतो. मग आपण यापूर्वी आपल्याला जे एक्झाम्पलचा पॅटर्न त्यांनी दिला आहे त्यानुसार सुरुवातीला आपण मायनस काढणार, को फॅक्टर्स काढणार, नंतर को फॅक्टर्स काढल्यानंतर आपण मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स काढणार. मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स काढायचं म्हणजे काय, फक्त जे आपण नंबर्स काढलेले आहेत को फॅक्टरचे ते फक्त मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. जसं की A11, A12, A13 आपण कॅपिटल लेटर्सने दाखवतो को फॅक्टर जे आहेत ते. तसं इथे A21, A22, A23, A31, A32, A33. आता हे आपल्याला मिळालं आहे मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. एकदा का मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर मिळालं की आपल्याला ऍडजॉइंट मिळवणं सोपं आहे. ऍडजॉइंट आपण त्याच्यावरूनच त्याच्या सहाय्याने काढू शकतो. ऍडजॉइंट काढायचं असणार म्हणजे आपण दिलेलं जे मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर दिसतंय तुम्हाला त्या मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टरचा फक्त ट्रान्सपोज घ्यायचा आहे. म्हणजे आपण जर ऍडजॉइंट ऑफ ए काढत असणार, ऍडजॉइंट ऑफ ए ला या प्रकारे शॉर्ट मध्ये डिनोट केलं जातं. ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजेच तो काय असणार आहे, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. तो मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टरचा फक्त ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे काय, इथे ज्या ठिकाणी रो दिसतोय त्याला कॉलम करायचा, जो कॉलम दिसतो त्याला रो करायचा आहे. म्हणजे जे रो मध्ये इलेमेंट आहेत A11, A12, A13, A21, A22 हे जे रो मध्ये इलेमेंट आहेत मी त्यांना कॉलमच्या स्वरूपात लिहितोय. A22 आणि नंतर A23 आणि लास्ट कॉलम A31, A32 आणि A33. अशा प्रकारे हे जे मॅट्रिक्स मला मिळतं आहे आपण याला म्हणणार आहोत ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंट ऑफ ए मिळाल्यानंतर आता बघा आपण सुरुवातीला मायनस काढले, को फॅक्टर्स काढले, मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर काढलं, त्यानंतर आपण मिळवलेलं आहे ऍडजॉइंट ऑफ ए. हे मिळाल्यावरती आपल्याकडे ए इनवर्सचा फॉर्म्युला आहे. जर आपल्याला ए इनवर्स काढायचा असणार तर तो फॉर्म्युला आहे 1 डिटरमिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. डिटरमिनंट ऑफ ए आपण कसं सॉल्व्ह करतो हे आपण 11th स्टँडर्डला पाहिलेलं आहे. डिटरमिनंट ऑफ ए काढायचं आहे, त्यानंतर ऍडजॉइंट ऑफ ए आपण या मेथडने काढला आणि त्यानंतर त्याला मल्टिप्लाय ऍडजॉइंट ऑफ ए केल्यानंतर आपल्याला जे आन्सर मिळणार तो म्हणजे त्या दिलेल्या मॅट्रिक्स जे पण असणार आहे त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स आपल्याला मिळणार आहे. या मेथडने आपण मॅट्रिक्स ऑफ एखाद्या कुठल्याही मॅट्रिक्सचं जे आहे ते इन्व्हर्स काढणार आहोत. त्यात मायनस जरी काढली नाही करता डायरेक्ट आपण को फॅक्टर काढू शकणार आहोत. कारण आपल्याकडे मायनसचा जो डिटर्मिनंट आहे तो डायरेक्ट आपण त्याला मल्टिप्लाय करून त्याला मायनस प्लस साइन देऊन आपण डायरेक्टली को फॅक्टर देखील या ठिकाणी काढू शकणार आहोत. तर बघूयात एक्सरसाइज 2.2. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पलला घेता मी डायरेक्ट याला सुरुवात करतो आहे. पहिल्या एक्झाम्पल्स मध्ये को फॅक्टर्स काढायचे आहेत, सेकंड एक्झाम्पल मध्ये मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर काढायचं आहे आणि थर्ड मध्ये आपण पाहतोय की ऍडजॉइंट ऑफ फॉलोइंग मॅट्रिक्स काढायचा आहे. म्हणजे याचा अर्थ ऍडजॉइंट काढण्याच्या आधी आपण मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर काढतो, मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर काढण्याच्या आधी आपण त्याचे को फॅक्टर्स काढतो आहोत, को फॅक्टरच्या आधी आपण मायनस काढतो आहोत. तर या सगळ्या गोष्टी आपण एकत्रित एकाच एक्झाम्पल मध्ये पाहून घेणार आहोत. म्हणजे स्टेप बाय स्टेपने जाण्यापेक्षा आपण डायरेक्टली एकाच एक्झाम्पल मध्ये सगळ्याच गोष्टी जर काढून घेतल्या तर त्याच एक्झाम्पल थ्रू आपल्याला मागच्या बेसिकचा सुद्धा जो आहे तो फायदा होणार आहे. त्यामुळे आपण एकाच एक्झाम्पल थ्रू सगळेच कन्सेप्ट शिकून घेणार आहोत. तर सुरुवातीला हे 2x2चं मॅट्रिक्स घेऊयात, नंतर आपण 3x3चं पण एक एक्झाम्पल घेणार आहोत. तर दिलेले मॅट्रिक्स जे आहे त्याला आपण आधी ए मानूयात. लेट ए इज इक्वल टू मॅट्रिक्स 2 -3 3 5 असं दिलेलं आहे. या मॅट्रिक्सचे आपल्याला मायनस काढायचे आहेत, को फॅक्टर्स काढायचे आहेत. मायनस नाही काढले तरी चालणार आहे, कारण आपल्याला जर डायरेक्ट ऍडजॉइंट काढायचं असलं तर आपण डायरेक्ट को फॅक्टर काढू शकणार आहोत. पण अंडरस्टँडिंग म्हणून आपल्याला तेवढं कळायला हवं म्हणून आपण मायनस काढून घेऊयात. तर सुरुवातीला M11 आपल्याला बघायचं आहे. M11 याचा मिनिंग असा आहे की फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. इथे फर्स्ट रो आपला 2 - 3 आहे आणि फर्स्ट कॉलम आपला 2 3 आहे. म्हणजे डायरेक्टली 5 इलेमेंट जो आहे तो आपला मायनर असणार आहे. त्यानंतर M12 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम, हा फर्स्ट रो आहे आणि हा सेकंड कॉलम म्हणजे रिमेनिंग नंबर जो आहे इलेमेंट आहे 3 हा आपला M12 असणार आहे. पुढे आहे सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम. तर हा सेकंड रो आहे, हा फर्स्ट कॉलम, तर रिमेनिंग नंबर आहे -3. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम, इथे देखील हा सेकंड रो आहे, हा सेकंड कॉलम आहे. रो आपल्याला माहिती आहे बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय रो आणि कॉलम कोणाला म्हणत आहोत आपण. हा सेकंड रो आहे आणि हा सेकंड कॉलम आहे, त्यामुळे रिमेनिंग नंबर फक्त उरतोय 2. हे झालेत आपले मायनस.
आणि को फॅक्टरची आपण जी डेफिनेशन पाहिली आहे किंवा को फॅक्टरचा आपण जो जनरल फॉर्म्युला पाहिलेला आहे त्यानुसार इथे जर आपल्याला लिहायचं असणार तर A11 इज इक्वल टू आता 1+1 हा दोघांची सम जी आहे ती 2 होणार आहे. पण ठीक आहे, आपण थोडंसं डिटेलमध्ये जाऊयात. रेस टू 1+1 आणि इथे M11 असणार आहे. सुरुवातीचं एक्झाम्पल म्हणून डिटेलमध्ये जायला हरकत नाही, नंतर आपण या गोष्टी शॉर्टमध्ये लिहिणार आहोत. तर हा A11 आहे. काढताना -1:1+1 घेतली कारण इथे 1 होता 1+1 आणि हा M11 जो इकडे आपण काढलेला आहे. -1चा स्क्वेअर येतो 1 येतो 1+1 स्क्वेअर म्हणजे 1 आणि M11 आपल्याकडे आहे 5 तर आपण इथे 1 × 5 इक्वल टू मला मिळतो आहे A11 5. एक्झॅक्टली सेम वे A12 काढायचं असणार तर -1 काही 1+2 दोघांची सम आपण काढलेली आहे 1+2 ही आहे 3 म्हणजेच इथे M12 3 आहे म्हणजे -1:3 काय येतो -1 आणि M12 आपण काढलेला आहे तो आहे 3 त्याला मल्टिप्लाय 3 तर फायनली तुम्हाला मिळत आहे -3. नेक्स्ट इलेमेंट आहे A21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे हा M21 त्याला मल्टिप्लाय असणार आहे म्हणजे -1चा क्यूब इथे पण होतोय म्हणजे हा येईल -1 आणि त्याला मल्टिप्लाय आपण 21 जो आहे तो आपला काय होता -3 दोघांचा प्रॉडक्ट जो आहे तो पॉझिटिव्ह येईल मायनसचा प्रॉडक्ट जो आहे तो 3. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे A22 काढतो आपण को फॅक्टर्स मध्ये इथे येईल -1:2+2 दोघांची सम जी 4 येते म्हणजे E1 येते आहे आणि इथे M22 तर इक्वल टू -1:2+2 4 होतो 1 येईल त्याचा प्रॉडक्ट आणि हा M22 आपण काढलेला आहे तो आहे 2 तर तुम्हाला इथे मिळतं आहे 2. हे तुम्हाला मिळाले को फॅक्टर्स. म्हणजे आपण पहिला क्वेश्चन जो आहे त्या पहिल्या क्वेश्चन मध्ये को फॅक्टर्स काढायचे फक्त एवढं काम करून ठेवायचं आहे. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर लिहायचं आहे. म्हणजे मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर लिहायचं म्हणजे फक्त हे आपण जे नंबर्स काढलेले आहेत एलिमेंट्स ते मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये फक्त लिहायचं आहे. आणि ते एलिमेंट्स काय आहेत A11 A12 A21 A22 आणि ते आपण काढलेले व्हॅल्यू ते मात्र त्याच्यात टाकून द्या. आपण बघा A11 काढला आहे 5 -3 3 आणि 2 हा असणार आहे मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. म्हणजे आपल्या इथे सेकंड नंबरचा क्वेश्चन जो आहे तो त्या टाइपमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आणि थर्ड दिसतंय ऍडजॉईंट काढायचा आहे. मी तुम्हाला म्हटलं की मागच्याच टॉपिक मध्ये की ऍडजॉईंट जर काढायचं असेल ऍडजॉईंट ऑफ मॅट्रिक्सला आपण डिनोट करणार आहोत ऍडजॉईंट ऑफ ए असं. आणि हा म्हणजेच काय असणार आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. को फॅक्टर मॅट्रिक्स जे आपण काढलेला आहे त्याचा फक्त ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे रो आणि कॉलम यांची इंटरचेंजिंग आपल्याला करायची आहे. तर काय होईल हा 5 - 3 रो मध्ये आहे त्याला आपण कॉलम मध्ये लिहिला, हा 3 रो मध्ये आहे त्याला आपण कॉलम मध्ये लिहिला. हा असणार आहे आपला ऍडजॉईंट ऑफ ए. म्हणजे अशा प्रकारे आपण पहिल्या दुसऱ्या एक्झाम्पल नुसार आणि मग तिसऱ्यामध्ये ऍडजॉईंट काढून इथपर्यंत आपण एक्झाम्पल जे आहे ते पाहिलेलं आहे. हे डिटेलमध्ये आपण घेतो कारण पहिलं एक्झाम्पल आहे एवढं लिहायची गरज नाही, आपण त्याला शॉर्ट मध्ये लिहू शकणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया जे 3x3 असेल. मॅट्रिक्स आहे 1 - 1 2 -2 3 5 -2 0 आणि -1. या मॅट्रिक्सचे देखील आपल्याला ऍडजॉईंट काढायचे आपण पण त्याच मेथडने जाणार आहोत -4 फॅक्टर्स आणि नंतर ऍडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स. तर बघूयात काय होईल बघा. इथे आता मायनर जर काढायचे असतील तर इथे M11 आपल्याला जर काढायचा असणार तर आपण तो जो रो आहे पहिला रो आणि हा फर्स्ट कॉलम हा सोडून उरलेले जे 4 एलिमेंट्स आहेत ते आपण डिटर्मिनंट मध्ये लिहितो 0 -1 आणि मग तो डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करतो. तर 3 × हा 3 × -1 -3 आणि हा 5 × 0 जो आहे तो 0 होणार आहे. म्हणजे इथे आपल्याला -3 जो आहे तो मायनर मिळतो आहे M11. त्यानंतर M12 मिळवायचा असेल तर काय करणार आपण बघा. हा आपला फर्स्ट रो आहे आणि सेकंड कॉलम म्हणजे हा सेकंड कॉलम आहे. तर उरलेले 4 एलिमेंट जे आहेत ते आहेत -2 5 -2 -1. इथे देखील आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. आपण डिटरमिनंट 10th स्टँडर्डला आपण सॉल्व्ह केलेला आहे आणि 11th ला पण पाहिलंय. ग्रामर मध्ये तुम्ही या प्रकारचे डिटरमिनंट पाहिले ते 2/2 चे. तर आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना इकडनं सुरुवात करतो हे लक्षात ठेवा. इकडनं सुरुवात करायची आहे. -2 × -1 हा 2 होणार आणि 5 × -2 हा -10 होईल. परंतु ऑलरेडी इथे मायनस साईन असल्यामुळे हा +10 होईल आणि तुम्हाला इथे मिळणार आहे 12. तसंच M13 जर मिळवायचा असेल तर हा आपला फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम म्हणजे हा थर्ड कॉलम म्हणजे फर्स्ट रो
थर्ड कॉलम हे इलिमेंट सोडून द्यायचे आणि रिमेनिंग 4 एलिमेंट जे आहेत ते आहेत -2, 3, -2, 0 यांचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. इथे क्रॉस केल्यानंतर -2 × 0 हा 0 होईल, हा 3 × -2 -6 होईल. तर ऑलरेडी -10 आपली इथे असते म्हणून मायनसचा प्लस झाला आणि हा 6 इथे तुम्हाला मिळत आहे 6. त्यानंतर आपल्याला पुढचा एलिमेंट काढायचा आहे M21. म्हणजेच आपण काय करणार सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. हा आपला सेकंड रो आहे, हा आपला फर्स्ट कॉलम आहे. एलिमेंट सोडले की रिमेनिंग 4 एलिमेंट्स आहेत -1, 2 आणि 0, -1. तर -1, 2 आणि 0, -1 यांचा आपण जर डिटरमिनंट काढला तर -1 × -1 हा 1 होऊन जाईल प्रॉडक्ट दोन्हीचा आणि इकडनं हा 0 होईल. तर इकडून तुम्हाला 1 मिळतो आहे. हा असेल आपला M21. त्यानंतर मिळवायचा आहे M22. M22 इज इक्वल टू सेकंड रो सेकंड कॉलम बघा, सेकंड रो आणि हा सेकंड कॉलम. तर रिमेनिंग 4 टर्म्स आहेत बघा. या एलिमेंट्सचा आपल्याला डिटरमिनंट घ्यायचा आहे 1, 2, -2, -1. तर क्रॉस इथे पण केल्यानंतर -1 × 1 जो आहे तो -1 होईल आणि हा 2 × -2 -4 होईल. तर ऑलरेडी मायनस आहे +4 आणि इथे येणार -1 + 4 = 3. त्यानंतर आहे सेकंड रो थर्ड कॉलम. सेकंड रो थर्ड कॉलम बघा, हा सेकंड रो आहे आणि हा आहे थर्ड कॉलम. इथे देखील 4 एलिमेंट जमलेले आहेत 1, -1 आणि -2, 0 आपल्याला घ्यायला लागणार. तर त्या एलिमेंटचे आपण डिटरमिनंट घेतो. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावरती काय होईल बघा, इक्वल टू 0 × 1 0 आणि हा मायनसचा प्रॉडक्ट प्लस झाला, ऑलरेडी मायनस साईन होती म्हणून -2 इथे येणार आहे. नेक्स्ट थर्ड रो फर्स्ट कॉलम. थर्ड रो फर्स्ट कॉलम बघूया बघा, हा थर्ड रो आहे आणि हा फर्स्ट कॉलम. तर हे रिमेनिंग 4 एलिमेंट्स आहेत -1, 2 आणि 3, 5 यांचा घेतला डिटरमिनंट. इथे देखील -5 इथे होईल. क्रॉस केल्यानंतर 5 × -1 -5 आणि 3 × 6 -6 इक्वल टू -11 होईल. त्यानंतर बघूया थर्ड रो सेकंड कॉलम. थर्ड रो सेकंड कॉलम मध्ये बघा, हा थर्ड रो आहे आणि हा आहे सेकंड कॉलम. तर इथे 1, 2 त्यानंतर हा -2 आणि 5 ते एलिमेंट दिला इज इक्वल टू 5 × 1 हा 5 होणार आणि हा -4 आणि तिथे ऑलरेडी मायनस आहे +4 इक्वल टू आहे 9. त्यानंतर बघूया M33. लास्ट एलिमेंट आहे M33 म्हणजे थर्ड रो थर्ड कॉलम आणि उरलेले 4 एलिमेंट्स आहेत 1, -1, -2, 3. तिथे क्रॉस केल्यावरती 3 × 1 3 आणि -2 × हा दोघांचा प्रॉडक्ट घेतो तो प्लस होऊन जाईल आणि ऑलरेडी मायनस साईन असते म्हणून आहे 3, -2, 1. हे झाले मायनस. एक्झॅक्ट सेम वे आपण आता मागच्या एक्झाम्पल प्रमाणे तो फॅक्टर्स काढणार आहोत. तर इथे डायरेक्ट जर लिहायचं असणार म्हणून तुम्हाला बोललो होतो की आपण शॉर्ट मध्ये त्यांना लिहू शकणार आहोत किंवा तसं जायचं असेल तर काही हरकत नाही. पण इथे सुरुवातीला 1 + 1 आहे, M11 आहे. दोघांची सम जी आहे ती दिसते आपल्याला. दोघांची बेरीज केल्यावर तुम्हाला 2 मिळतो आणि तो इव्हन नंबर आहे. जर इव्हन आहे तर जसं आहे तसंच ठेवून जायचं. पुढे A12 इज इक्वल टू -1 = 1 + 2 आणि ते M12 बाय डेफिनेशन. पण तुला शॉर्ट मध्ये लिहायचं असणार तर आता इथे 1, 2 ची सम जी आहे ती 3 आहे. म्हणजे याचा अर्थ ऑड आहे. ऑड आहे म्हणजे आपण तिथे मायनस साईन देणार आहोत. जे पण असणार मायनस असेल तर प्लस करायचं, प्लस असेल तर मायनस लिहायचं आहे. नेक्स्ट M13 आणि इथे A13 लिहायचं आहे. तर -1 = 1 + 3 हा M13 इज इक्वल टू देखील दोघांची सम जर आपण केली 1 + 3 ही 4 होते आहे आणि -1 -1 = 4 हा प्लस होऊन जातो. म्हणजे त्यानुसार आपण जे असेल ते ॲज इट इज ठेवायचं आहे आणि तो आपला M13 होता 6 म्हणून 6 असाच ठेवला. एक्झॅक्टली सेम वे आता पुढचं जे आहे शॉर्टकट मेथडने लिहिणार आहे. 8 to 1 जर असेल दोघांची सम जर समजा आता इव्हन दिसते ऑड दिसते आहे 2 + 1 3 होतो. तर जे असेल त्याला फक्त साईन चेंज करायची. प्लस होता म्हणून मायनस लिहिला. तसं A22 लिहित असताना दोघांची सम जर तुम्ही केली तर तुमच्या लक्षात येईल की दोघांची सम जी आहे ती इव्हन येते आहे म्हणजे समसंख्या आहे. तर अशा वेळेला जे असेल ते तसं तसं लिहायचं आहे. म्हणजे 3 तिथे M1 M22 आहे. त्यानंतर M23 बघा, याच्यामध्ये सुद्धा A23 इज इक्वल टू दोघांची सम जी ती 5 येते म्हणजे ऑड नंबर आहे.
म्हणजे जे आहे त्याच्या अपोजिट साईन त्याला द्यायची, म्हणजेच 2 येणार आहे. त्यानंतर इथे A31 इज इक्वल टू, इथे देखील आता दोघांची सम जर आपण लिहिली ती 4 येते आहे, म्हणजे जसं आहे तसंच ठेवायचे कारण इव्हन नंबर मिळतो आहे सम म्हणून. त्यानंतर M32 ऐवजी M32 घेतला तर इथे देखील दोघांची सम दिली तर ती 5 येते, म्हणजे जो नंबर आहे त्याच्या अपोजिट साईन दिली -9. नंतर A33 इज इक्वल टू, इथे दोघांची सम जी आहे ती 6 आहे, ती इव्हन नंबर आहे, म्हणजे जो आहे तो ऍज इट इज ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला को फॅक्टर्स काढता येणार आहे. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर सरळ सेकंडचं बघूयात. मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर काढायचं असेल तर काय करतो आपण, फक्त हे सगळे नंबर जे आहेत ते मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचे सरळ सरळ जसे असतील तसे. जसं की आता हे दिसतं A11 A12 A13, तर आपण हे सगळे जे आहेत ते -3 -12 आणि 6 असे लिहिणार आहोत. नंतर हे आहेत -1 3 आणि 2. नंतर इकडे -11 -9 आणि हा 1. हा मिळाला आपला मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे ऍडजॉइंट ऑफ ए. तो काय असेल तर आपण फक्त ट्रान्सपोज घेणार आहोत. ट्रान्सपोज घेत असताना रोचा कॉलम आणि कॉलमचा रो करायचा आहे. इथे काय हा रो आहे -3 -12 6 कॉलम मध्ये लिहिला. हा सेकंड रो जो आहे तो -1 3 2 कॉलम मध्ये लिहिला. आणि हा थर्ड रो -11 -9 1 हा देखील कॉलम मध्ये लिहिलेला आहे. अशा प्रकारे आपण ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स काढू शकतो आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. Matrix A is given 1 -1 2 3 0 -2 1 0 3 and we have to verify that A into adjoint of A is equal to adjoint of A into A is equal to determinant of A into I. I म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती की ते आयडेंटिटी मॅट्रिक्स असणार आहे आणि हा सिम्बॉल डिटर्मिनंट साठीचा आहे. तर आपण नेहमीप्रमाणे या ठिकाणी adjoint of A काढणार आहोत. जसं आपण आता प्रिव्हियस एक्झाम्पल्स मध्ये पाहिलं आहे त्याच वेळी आपण adjoint of A काढणार आहोत. पण इथे आपण आता थोडं शॉर्टकट जाणार आहोत. डायरेक्ट आपण को फॅक्टर काढूया. तर डायरेक्ट को फॅक्टर त्याच मेथडने जाऊ, फक्त फरक हा आहे की आपण M11 काढणार नाही, M11 म्हणजे मायनस नाही काढणार, तर डायरेक्ट को फॅक्टर्स काढणार. म्हणजे A11 मला जर काढायचं असणार आहे या मॅट्रिक्स मध्ये तर मी काय करणार आहे -1 + 1 आणि इथे M11 असतो त्याच्या ऐवजी मी डायरेक्टली डिटरमिनंट घेणार. तो घेत असताना हा रो आणि हा कॉलम सोडला तर उरलेले 4 एलिमेंट्स जे आहेत ते 0 -2 आणि 0 3 यांचा घेऊन टाकायचा डिटर्मिनंट. हा 1 + 1 2 आहे त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येणार आहे आणि हा डिटर्मिनंट जो आहे 3 × 0 0 आणि हा 0 तर फायनली 0 हा आपला पहिला एलिमेंट आहे को फॅक्टरचा. नंतर सेकंड एलिमेंट मिळवायचा असेल 1 2 हा -1 + 1 + 2 आणि डिटर्मिनंट घ्यायचा आहे. तर हा फर्स्ट रो आणि हा सेकंड कॉलम आहे 1 2 आहे म्हणून फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडला की हे रिमेनिंग नंबर्स आहेत 3 -2 1 3 इक्वल टू 3 × 3. हा इथे मायनस साईन येणार आहे हे लक्षात असू द्या, याची मायनस साईन ते असणार आणि नंतर इथे ब्रॅकेटची गरज आहे 3 3 9 9 आणि हा -2 होणार कारण -2 × 1 -2 आणि ऑलरेडी ही मायनस साईन असणार आहे 3. असा तुम्हाला फायनली हा -11 मिळणार आहे 9 + 2 × -1. त्यानंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे -1 + 1 + 3 हा फर्स्ट रो आहे आणि हा थर्ड कॉलम. तर ते रिमेनिंग नंबर्स आहे 3 0 1 0 इक्वल टू हा 1 + 3 हा 1 म्हणजे पॉझिटिव्ह 1 येणार आहे कारण ⁴ आहे आणि इथे 3 × 0 आणि हा देखील 0 तर इक्वल टू मिळला आहे 0. नेक्स्ट घेऊयात A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम इज 2 + 1 डिटरमिनंट असेल बघा हा सेकंड रो आहे आणि फर्स्ट कॉलम तर -1 2 0 3 असं येणार आहे. त्यानंतर इक्वल टू हा -1 / 3 म्हणजे क्यूब झाला म्हणजे मायनस साईन इथे येणार आणि इथे क्रॉस केला तर हा -3 क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × -1 आणि हा 2 × 0 हा 0 इक्वल टू हा -3 मल्टिप्लाय -1 हा पॉझिटिव्ह 3 येणार आहे. नंतर सेकंड रो सेकंड कॉलम -1 / 2 + 2 इथे कसं येईल बघा. सेकंड रो सेकंड कॉलम हा सेकंड रो हा सेकंड कॉलम रिमेनिंग नंबर्स आहेत 1 2 1 3 इक्वल टू इथे देखील हा 2 + 2 4 आहे म्हणजे पॉझिटिव्ह येणार आहे. तसंच राहू द्या 3 × 1 3 हा -2 आणि इक्वल टू 1.
मागील प्रमाणे सॉल्व्ह करतो आहे. लक्षात घ्या, असं जमली होऊन जेव्हा मागचं एक्झाम्पल वेगळ्या मेथडने की हे वेगळे मेथडने सोडवत नाहीये, तेच आहे. फक्त मी ते M11 वेगळा लिहिण्याऐवजी त्याला याच्यामध्येच मिक्स करून लिहून टाकलं आणि सिम्प्लिफाय करतो आहोत. म्हणजे डबलचं काम जे आहे ते आपलं राहणार नाही, डायरेक्ट आपण लिहिणार आहोत. याच्यापेक्षा आणखी शॉर्टकट जातात की इथेच क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाकावं लागतं, पण ठीक आहे आपण बेसिकच्या साह्याने जाऊयात. म्हणजे आपल्या ॲव्हरेज स्टुडंट जे आहेत त्यांना पण करायला सोपं जावं म्हणून. तर पुढे हा सेकंड रो थर्ड कॉलम -1 2 + 3. इथे हा 2 + 3 5 झाला आणि सेकंड रो थर्ड कॉलम आहे. सेकंड रो थर्ड कॉलम मध्ये हे उरलेले 4 एलिमेंट्स आहेत. 1 -1 1 0 इज इक्वल टू, हा इथे मायनस साइन या ठिकाणी येईल कारण ⁵ आहे आणि हा 0 × 1 0, हा मायनस +1 इज इक्वल टू -1, कारण हा -1 × 1 1 झाला आणि तो ऑलरेडी -7 दिला, तो पॉझिटिव्ह झाला आहे आणि 1 ला मल्टिप्लाय -1 केलं तुम्हाला -1 मिळतो आहे. पुढचा एलिमेंट आहे थर्ड रो फर्स्ट कॉलम. तर इथे -1 + 3 + 1 आणि इथे M31 ऐवजी आपण डायरेक्ट डिटरमिनंट घेणार आहोत. 3 1 हा थर्ड रो आहे आणि हा फर्स्ट कॉलम. तर रिमेनिंग नंबर्स आहेत -1 2 आणि 0 -2 इक्वल टू, हा 3 + 1 4 होतो म्हणजे तो 1 येईल डायरेक्टली, पॉझिटिव्ह होऊन जाईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात, -2 × -1 तो पॉझिटिव्ह येईल आणि हा -0 इक्वल टू 2 मिळता आहे. त्यानंतर थर्ड रो सेकंड कॉलम -1 3 + 2. त्यानंतर त्याचा डिटरमिनंट घ्यायचा आहे. तर थर्ड रो आणि सेकंड कॉलम रिमेनिंग नंबर्स आहेत 1 2 आणि 3 -2 इज इक्वल टू येईल हा -1 कारण ⁵ आहे आणि इथे -2 × 1 -2 आणि 3 × 6 म्हणजे -6 इज इक्वल टू, हा 6 + 2 जो आहे तो -8 होईल आणि त्याला मल्टिप्लाय -1 केला तर हा +1 होऊन जाणार आहे. नेक्स्ट लास्ट नंबर 3 3 -1 3 + 3. तिथे मी घेताना हा थर्ड रो थर्ड कॉलम. तर रिमेनिंग नंबर्स आहेत 1 -1 आणि 3 0. इथे येईल -1 6 म्हणजेच तो येणार आहे पॉझिटिव्ह 1 आणि क्रॉस केल्यावरती 1 × 0 हा 0 आणि हा +3 होईल कारण दोन्हीचं प्रॉडक्ट मायनस आणि ऑलरेडी -3, तर त्याच्यानुसार तो +3 येणार आहे. या प्रकारे आपण हे सगळे को-फॅक्टर्स काढलेले आहेत. त्यांचं मॅट्रिक्स ऑफ को-फॅक्टर्स काढण्याऐवजी डायरेक्ट जर आपल्याला ऍडजॉइन काढायचा असेल तर तो पण आपण डायरेक्ट काढू शकणार आहोत. ज्या स्टुडंट्सना, जे ॲव्हरेज स्टुडंट्स आहेत त्यांना समजायला कठीण जाईल, त्यांनी आपल्या मागच्या मेथडलाच अप्लाय करायचं आहे, त्या मेथडनेच त्यांनी सोडवायचं आहे. ज्यांना लवकर त्यांची लर्निंग प्रोसेस चांगली आहे त्यांना पटकन कळत असेल त्यांनी लक्षात घ्या की डायरेक्ट आपण हे जे कॉलम मध्ये दिसत आहे ते कॉलम मधलेच एलिमेंट डायरेक्ट लिहून टाकायचे आहे, म्हणजेच आपल्याला डायरेक्ट ऍडजॉइन मिळतो आहे. कारण हे रो मध्ये 1 1 A 1 2 कारण पहिल्या रो मध्ये एलिमेंट्स आपण त्यांना कॉलमच्या स्वरूपात देतोय, म्हणजे डायरेक्ट ऍडजॉइन मिळतोय. तर 0 -11 0, 3 1 -1 3 1 -1 डायरेक्ट कॉलम मध्ये लिहिला आणि हे 2 8 3 अशा प्रकारे आपण ऍडजॉइंट ऑफ ए डायरेक्टली काढू शकणार आहोत. एकदा का ऍडजॉइंट ऑफ ए मिळाल्यानंतर आपल्याला डिटरमिनंट ऑफ ए पण काढायचं आहे, पण त्याच्या आधी आपण दोघांचं प्रॉडक्ट काढून घेऊया. कन्सिडर दोघांचा प्रॉडक्ट कन्सिडर करायचा आहे, म्हणजे दोघा कोणता प्रॉडक्ट घेऊयात आणि हा घेऊयात, कारण दोघांचा प्रॉडक्ट मध्ये हा ए आधी आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये ए नंतर आहे. तर ए आहे आपल्याकडे ए मॅट्रिक्स 1 -1 2 3 0 -2 1 0 3 आणि त्याला मल्टिप्लाय करतो ऍडजॉइंट ऑफ ए जो आपण आता काढला आहे 0 3 2 -11 1 8 0 -1 3. आता दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट आपण घेत आहोत आणि हा प्रकार सुद्धा आपल्या 11 स्टँडर्डला झालेला आहे. डिटरमिनंट अँड मॅट्रिसेस नावाच्या चॅप्टर मध्ये दोन मॅट्रिक्सचा आपण प्रोडक्ट देखील काढलेला आहे. तो कसा काढायचा तर त्या मेथडनेच इथे आपल्याला काम करायचं आहे. थोडंसं चांगलं लक्ष द्यायला लागणार, ज्यांचं 11वीला झालेलं नसेल व्यवस्थित त्यांनी थोडंसं मन लावून बघितलं तर बरं होईल, कारण इथे मला हे डिटेलमध्ये 11वी सारखं मी लिहिणार नाही, थोडंसं बोरेल भरपूर परंतु लिहिताना थोडं शॉर्टमध्ये लिहिणार आहे. आता बघा हा पहिला रो आहे, पहिला रो आणि हा पहिला कॉलम हे कन्सिडर करायचे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये करस्पॉन्डिंग एलिमेंट्स घ्यायचे. फर्स्ट कॉलम फर्स्ट मधला हा पहिला एलिमेंट आहे, हा पहिला आहे, हा सेकंड एलिमेंट, हा थर्ड आणि हा थर्ड एलिमेंट आहे. म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम ह्या ठिकाणचा नंबर मला काढायचा असणार तर मी यांचा प्रॉडक्ट घेईल. 1 × 0 0 -1 × -11 +11 2 × 0 0 या प्रकारे त्याला लिहायचं आहे. म्हणजे मी करस्पॉन्डिंग एलिमेंटचा प्रॉडक्ट आणि त्यांची सम घेतोय हे लक्षात घ्या. आता फर्स्ट रो आहे आणि कॉलम बदलायचा आहे तर फर्स्ट रो
सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे मला हा इलेमेंट द्यायचा आहे. तर 1 इंटू 3 3, -1 इंटू 1 -1, 2 इंटू -2 -2 असं त्या ठिकाणी लिहिता येणार आहे. पुढे जर समजा मला पुढचा कॉलम घ्यायचा आहे म्हणजे फर्स्ट रोच आहे आणि कॉलम थर्ड आहे. तर 1 इंटू 2 2, -1 इंटू -8 -1 इंटू 8 -8, 2 इंटू 3 हा +6. हा आपला तो इलेमेंट झाला. आता आपला हा पहिला रो संपला, पहिल्या रोचं काम संपलेलं आहे. आता पुढे घेऊयात सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम म्हणजे हा सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. इथे पण करस्पॉन्डिंग इलेमेंटचं प्रॉडक्ट घ्यायचं. 3 इंटू 0 0, 0 इंटू -11 0, -2 इंटू 0 0. नंतर सेकंड कॉलम घ्यायचा आहे. 3 इंटू 3 9, 0 इंटू 1 0, -2 इंटू +1 2, -2 इंटू -1 +2. नंतर घ्यायचं आहे थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. 3 इंटू 2 6, 0 इंटू 8 0, and -2 इंटू 3 -6. नेक्स्ट आता सेकंड रोचं काम देखील संपलेलं आहे. पुढे घेऊयात थर्ड रो. थर्ड रो 1 इंटू हा फर्स्ट कॉलम, 1 इंटू 0 0, 0 इंटू -11 0, 3 इंटू 0 0. त्यानंतर घेऊयात सेकंड कॉलम, 1 इंटू 3 3, 0 इंटू 1 0, 3 इंटू -3 -3. आणि लास्टला हा थर्ड रो थर्ड कॉलम, 1 इंटू 2 2, 0 इंटू 8 0, 3 इंटू 3 9. या प्रकारे आपल्याला दोन मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट घेता येणार आहे. पुढे बघूयात याच्यानंतर हा प्रॉडक्टला आपण सिम्प्लिफाय करूयात. तो सिम्प्लिफाय केल्यावरती काय मिळतं बघा. आपल्याला मॅट्रिक्स मिळतं आहे इक्वल टू 11. सिम्प्लिफाय करून पाहूयात बघा. 0 + 11 + 0 11, 3 आणि -1 -2 -3 + 3 कॅन्सल, तो 0 होतोय 0. इथे काही 2 -8 + 6 6 + 2 8 8 -8 0. त्यानंतर इथे संपूर्ण सम 0. इथे 9 + 2 11, इथे 6 - 6 कॅन्सल 0. नंतर हा संपूर्ण सम 0. त्यानंतर 3 - 3 0 आणि इथे 2 + 9 11. या प्रकारे हे मॅट्रिक्स मिळत आहे. सेव्ह इज फर्स्ट. याला फर्स्ट का म्हणतो आहोत आपण, तर आपल्याला जी इक्वॅलिटी दाखवायची आहे त्यातला पहिला भाग आपला संपलेला आहे. पुढचा आहे ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए. तर ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए काढायचा असणार म्हणजे आपण काय करणार, आधी ऍडजॉइंट ऑफ ए लिहायचा आणि नंतर मग त्याला ए मल्टिप्लाय करायचं आहे. नाव बघा ऍडजॉइंट ऑफ ए आपण काढलेला आहे. ऍडजॉइंट ऑफ एचं मॅट्रिक्स आहे 0 3 2 -11 1 8 0 -1 3. नंतर याला मल्टिप्लाय करायचा आहे ए. ए मॅट्रिक्स आपल्याकडे आहे 1 -1 2 3 0 -2 1 0 3. आता एवढं आपल्या लक्षात आलं की आपण प्रॉडक्ट कसं घेणार आहोत याच्यावरून त्याला आपण थोडंसं फास्ट जाऊया. काय होतंय बघा. हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, 0 इंटू 1 0, 3 इंटू 3 9, 2 इंटू 1 2, 0 इंटू -1 0, 3 इंटू 0 0, 2 इंटू 0 0. त्यानंतर 0 इंटू 2 0, 3 इंटू -2 -6, 2 इंटू 3 +6. -11 इंटू 1 -11, 1 इंटू 3 3, 8 इंटू 3 8, -11 इंटू -1 +11, 1 इंटू 0 0, 8 इंटू 0 0. नंतर -11 इंटू -12 -22, 1 इंटू -2 -2, 8 इंटू 3 24. नंतर 0 इंटू 1 0, -1 इंटू 3 -3, 3 इंटू 1 3, 0 इंटू -1 0, -1 इंटू 0 0, 3 इंटू 0 0, 0 इंटू 2 0, -1 इंटू -2 +2, 3 इंटू 3 +9. आणि याला सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्ही ऑब्झर्व करू शकता की 11 0 0 0 0 0 11 0 0 0 11. हा आपल्याला मिळालेला आहे ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए.
23 सेकंड. आता लास्ट बाकी आहे हे डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. आता पहिले आपण डिटर्मिनंट काढूयात आणि मग त्याला आय ने मल्टिप्लाय करूयात. डिटर्मिनंट ऑफ ए आपण 3x3 मॅट्रिक्सचं काढलेलं आहे, शिकलेलो आहोत, त्याच मेथडने काढायचं आहे. डिटर्मिनंट ऑफ ए काढण्यासाठी फक्त आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेटचं व्हर्टिकल लाईन करायचे असतात. तिथे 1 -1 2 3 0 -2 1 0 3. मॅट्रिक्स आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितो आणि डिटर्मिनंट आपण 2 व्हर्टिकल लाईनच्या आत लिहिणार आहोत. याला सॉल्व्ह करताना आपल्याला माहिती आहे की हा फर्स्ट एलिमेंट असंच ठेवायचा, हा रो आणि हा कॉलम गेला क्रॉस करतो आपण 0 -0 या दोघींचा मायनस साईनने सुरुवात करतो आहोत. नंतर हा -1 हा एलिमेंट घ्यायचा, हा रो हा कॉलम गेला 3 × 3 9 आणि हा -2 झाला. त्यानंतर प्लस साईन घ्यायची, हा 2 हा रो हा कॉलम गेला 3 × 0 0 1 × 0 0. 11th स्टँडर्डला आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह केलेले आहे 3x3 चे 2x2 चे, त्यामुळे हे थोडं फास्ट घेतोय, हे सहज समजायला तुम्हाला शक्य आहे. इथे 0 मायनस हा 9 + 2 जो आहे तो 11 होईल, परंतु हा मायनस मायनस थोडं प्लस झाला म्हणजे +11 आणि हा 2 × 0 0 हा मिळाला तुम्हाला डिटर्मिनंट ऑफ ए 11. आता कन्सिडर करूयात डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए आपण काढला 11 आणि आय म्हणजे 3x3 साठीचं मॅट्रिक्स असेल 1 0 0 0 1 0 0 0 1. 11 ने जर मध्ये मल्टिप्लाय केलं प्रत्येक एलिमेंटला 11 0 0 0 11 0 0 0 11 असं मॅट्रिक्स आपल्याला मिळतं, जे आहे डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय आणि याला नाव द्या थर्ड. तर ऑब्झर्व केलं आपण फर्स्ट सेकंड आणि थर्ड, फर्स्ट सेकंड आणि थर्ड तिन्ही मॅट्रिक्स जे ते इक्वल मॅट्रिक्स मिळालेले आहेत, म्हणून आपण म्हणू शकतो फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड adjoint of A into adjoint of A equal to adjoint of A into A is equal to determinant of A into I. हे स्टेटमेंट आपण व्हेरीफाय करू शकतो. नेक्स्ट बघूयात एक्झाम्पल नंबर 5. फाइंड द इनवर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस बाय द ऍडजॉइंट मेथड. आपल्याला इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. आपण 2 मेथड शिकलेलो आहोत, ऍडजॉइंट मेथड आणि एक एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडचे एक्झाम्पल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता आपण बघतो आहोत इनवर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड. एक 2x2 चे एक 3x3 चे घेऊया. त्यात ऍडजॉइंट काढायचे आपण बरेचसे एक्झाम्पल्स आता संपवलेले आहेत. तुम्हाला ऍडजॉइंट काढणं अगदी इझी जाणार आहे. फक्त राहिला पार्ट तो इनवर्स काढायचा, तो कसा बघायचा आहे आपल्याला. एक छोटासा फॉर्म्युला आहे, त्याचा यूज आपण इथे करणार आहोत. बाकी आपण इनवर्स काढायला काही फार वेगळा वापरत नाही आहोत. ऍडजॉइंट आपण नेहमीच्या मेथडने काढणार, डिटर्मिनंट आपल्याला काढणं माहिती आहे आणि हा फक्त एक फॉर्म्युला आहे ज्याच्यात आपण ती व्हॅल्यू टाकणार आहोत. या साह्याने आपण ऍडजॉइंट ऑफ हे काढल्यानंतर ए इनवर्स मध्ये टाकल्यानंतर आपल्याला इनवर्स या मॅट्रिक्सचा फाइंड आउट करता येणार आहे. तर इथे आपण आधी को फॅक्टर्स काढून घेऊयात, डायरेक्टली काढायला हरकत नाही आपल्याला. तर जर समजा मला A11 काढायचं असलं तर मी इथे -1 + 1 आणि M11 म्हणजेच आपला या ठिकाणी फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून जायचा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम गेला, उरलेला एलिमेंट आहे 2 इक्वल टू आपल्याला 2 लिहिता येणार आहे. नंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे -1 + 2 हा 3 होतो आणि फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम सोडल्यावर तिथे -3 येतोय, तर हा -3 इज इक्वल टू येणार आहे 3. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम इज इक्वल टू -1 + 2 + 1. इथे सेकंड रो फर्स्ट कॉलम आहे, तर हा सेकंड रो आहे आपला आणि हा फर्स्ट कॉलम. तर इथे हा एलिमेंट जो आहे तो 5 येतोय आणि इथे परत मायनस साईन म्हणजे -5 तो होणार आहे. नंतर हा सेकंड रो सेकंड कॉलम -1 + 2 + 2 हा येईल. सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे -1 आणि 2 + 2 4 आहे, म्हणून ती साईन आहे तशीच राहील -1. आणि जर ऍडजॉइंट काढायचं असणार, ऍडजॉइंट टॉपिक तुम्हाला म्हटलोय मी, को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स काढायची गरज नाही. डायरेक्ट याला आपण कॉलमच्या स्वरूपात लिहून टाकलं की आपल्याला डायरेक्ट ऍडजॉइंट मिळतो आहे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर घेण्याऐवजी आपण इथे डायरेक्टली सरळ सरळ लिहून टाकतो आहोत, म्हणजे आपलं एक छोटंसं काम वाचणार आहे. शॉर्ट मेथडने होत आहे. आपल्याला पुढे काढायचं आहे ए इनवर्स. त्याच्या आधी आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए लागतो आहे. डिटर्मिनंट ऑफ ए काढायच्या पण 2 मेथड्स आहेत. एक शॉर्टकट मेथडने पण आपण डिटर्मिनंट ऑफ ए काढू शकणार आहोत. मॅट्रिक्स एचा पहिला रो घ्यायचा आणि मॅट्रिक्स ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्सचा पहिला कॉलम यांच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटच्या प्रॉडक्टची सम घ्यायची
तुम्हाला शॉर्ट मध्ये मिळून जातो. जसं की -1 इंटू हा 2 आणि प्लस तिथला हा 5 आणि त्याला मल्टिप्लाय हा 3 केला तर हा -2 प्लस 15 इज इक्वल टू तुम्हाला 13 जे आहे तो डिटर्मिनंट ऑफ ए मिळतो आहे. तो या मेथडने काढला तरी चालेल किंवा आपण नेहमी रेग्युलर जे काढतो कॅमर सूत्र वापरलेले आहे त्या मेथडने काढला तरी हरकत नाही. आणि आपण ए इन्व्हर्स काढण्यासाठी त्या दोघीही व्हॅल्यू ज्या काढलेल्या आहेत त्या आपल्या स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये टाकूया. म्हणजे आपल्याला ऍडजॉइंट ऑफ ए जो आहे तो सहज मिळतो. हा 1/13 आणि ऍडजॉइंट ऑफ ए आपण काढलेला आहे 2 - 5 3 - 1 हा असणार आहे आपला ए इन्व्हर्स. नेक्स्ट बघूया ऑर्डर 3/3 असलेलं एक्झाम्पल ज्याचा आपल्याला इन्व्हर्स काढायचा आहे ऍडजॉइंट मेथडनेच. तर नेहमीप्रमाणे आपण सुरुवातीला को फॅक्टर्स काढून घेऊयात. को फॅक्टर्स आपण डायरेक्ट करणार आहोत, मायनस काढायची गरज नाही. A11 इज इक्वल टू -1 + 1 मागील प्रमाणेच मी करतो आहे त्यामुळे थोडं शॉर्टकट जातो. तर हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आहे तर हे 4 एलिमेंटचा क्रॉस मल्टिप्लिकेशन डिटरमिनंट आपण घेतो म्हणून मी क्रॉस इथेच करून टाकतो. तर -3 - 0 तो होईल. 3 × -1 -3 2 × 0 हा -0 होईल आणि इक्वल टू हा रेस टू 2 आहे तर त्याला पॉझिटिव्ह साईन असेल आणि हा ऑलरेडी निगेटिव्ह आहे तो ॲज इट इज असेल. जी साईन आहे ती ठेवायला लागते. नंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम -1 / 1 + 2. तर इथे काय बघा सेकंड रो फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे 4 एलिमेंट्स 3 × -1 -3 5 × 0 हा 0. परंतु इथे 1 + 2 मायनस होतो म्हणून मायनस साईन याची ऑलरेडी असणार याची आणि हा -3 होता तर हा झाला आहे +3. नंतर घेऊयात फर्स्ट रो थर्ड कॉलम इथे -1 / 1 + 3. आता फर्स्ट रो आहे आणि थर्ड कॉलम आहे तर हे 4 एलिमेंट्स आहेत 3 3 5 2. तर 3 × 2 6 5 × 3 15 इज इक्वल टू हा 1 + 3 पॉझिटिव्ह असणार आहे आणि 6 - 15 हा -9 मिळतो आहे. नंतर घेऊयात सेकंड रो फर्स्ट कॉलम -1 / 2 + 1. इथे येणार सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम म्हणजे हे 4 एलिमेंट 0 0 2 -1 -1 × 0 0 2 × 0 0 इक्वल टू असणार आहे 0. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम -1 / 2 + 2. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम असल्यामुळे सेकंड रो सेकंड कॉलम 1 0 5 -1 असे 4 नंबर्स आहेत. तर 1 × -1 -1 5 × 0 0 इज इक्वल टू -1 कारण साइन जी असेल तीच असणार आहे 2 + 2 4 होतो म्हणून. पुढे सेकंड रो थर्ड कॉलम -1 / 2 + 3 म्हणजे -1 / 5 होईल तो सुद्धा मायनसच असणार आहे. पुढे तर सेकंड रो थर्ड कॉलम आहे हा सेकंड रो आणि हा थर्ड कॉलम 4 एलिमेंट्स आहेत 1 0 5 2. तर 2 × 1 2 5 × 0 0 इक्वल टू -2 होणार आहे. नंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम -1 / 3 + 1. थर्ड रो फर्स्ट कॉलम थर्ड रो हा आहे फर्स्ट कॉलम हा आहे तर हे 4 एलिमेंट्स आहेत 0 0 3 0 तर ते 0 - 0 इज इक्वल टू 0. नंतर आहे थर्ड रो सेकंड कॉलम -1 / 3 + 2. थर्ड रो सेकंड कॉलम 4 एलिमेंट्स 1 0 3 0 म्हणजे 0 - 0 जाईल इक्वल टू 0. नंतर आहे थर्ड रो थर्ड कॉलम -1 / 3 + 3. थर्ड रो थर्ड कॉलम 1 0 3 3 3 × 1 3 -3 × 0 0 इक्वल टू 3 असणार कारण 6 आहे. म्हणजे हे झाले आपले को फॅक्टर्स. आपल्याला ऍडजॉइंट ऑफ ए काढायचा आहे तर आपण डायरेक्टली त्यांचा मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर न काढता डायरेक्ट त्यांना कॉलम मध्ये लिहूयात. -3 3 -9 नंतर 0 - 1 -2 0 - 1 -2 नंतर 0 0 3 हा असणार आहे आपला ऍडजॉइंट ऑफ ए. पुढे आपल्याला काढायचा आहे डिटरमिनंट ऑफ ए. तुम्हाला मी शॉर्टकट मेथड सांगितलं तसं केलं तरी चालेल किंवा आपण मागच्या एक्झाम्पल नंबर 4 मध्ये डिटरमिनंट काढलाय त्या साह्याने काढला तरी चालेल. शॉर्टकट मेथड अशी आहे की ते 1 0 0 म्हणजे ए मॅट्रिक्सचा पहिला रो घ्यायचा आहे आणि ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्सचा पहिला कॉलम घ्यायचा आहे आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटच्या प्रॉडक्टची सम घ्यायची आहे.
तर 1 इंटू -3 1 इंटू -3 प्लस 0 इंटू 3 प्लस 0 इंटू -9 हे दोघे 0 0 झालेले आहेत आणि हा फक्त -3 येणार आहे प्लस 0 प्लस 0 तर फायनली तुम्हाला डिटर्मिनंट ऑफ ए जो आहे तो -3 मिळतो आहे आणि आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलेच्या सहाय्याने आपल्याला फक्त ए इन्व्हर्स काढायचा तर 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू हा -3 होईल 1 अपॉन 3 म्हणजेच -1 अपॉन 3 आणि आपण जो ऍडजॉइंट काढलाय तो आहे -3 0 0 3 -1 0 -9 -2 आणि हा 3 तर हे आहे शेवटचे एक्झाम्पल. या पुढील व्हिडिओमध्ये आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनच्या सहाय्याने दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कसा काढायचा ते पाहणार आहोत. त्यात एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन देखील आहे. तर बघूयात पुढील व्हिडिओमध्ये.